आणि तो नाद आपल्याला या टाळाच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून, संत महात्मे सांगतात, गोळ गोळा वाजती टाळ, जन जना नाद है की नाही, ओदो झाला उठवाचे वदा गोपाळ, कैसा वासुदेव बोल, कैसा वासुदेव उठवाचे अजून असंच एक प्रमाण, अनु हात वाजती टाळ, अनु क्षीर गीत नित्य रसाळ, अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपा. आणि हे नाद आहे, ते नाद आपल्या कानात आपण बोट घाला मातणारं मुक्ताईनं त्याचं सगळं इथंभूत चिंतन केलेलं. आणि म्हणून काय करायचंय, या पारमार्थ क्षेत्रामध्ये पारमार्थिक मार्गावरती हे गबाळ टाकून द्यायचं. तो का म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. मग काय करायचं, विठोबा रखुमा यथामती आता अवकाशाभंगाचं चिंतन केलं. आपल्याला करायचं आहे तो काला, आणि काला एक 10-15 मिनिटात आपण करणार, जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही. काला करायचा, आणि तो जो काला, तो काला जीव शिवाचा काला, तो काला हरिनामाचा काला, आणि तो काला दही लाईचा काला. असे काल्याचे प्रकार. आता आपण जे करतो ते रूपक आहे, आपण जे करतो ते रूपक आहे. ही रूपक असणारं दही, लाही, मिरची, लोणचं, कोथिंबीर या सगळ्याचं असणारं एकत्रीकरण म्हणजे असणारा हा काला. आणि तो जो काला असणारं 8व्या अवतारामध्ये गोपाल कृष्ण कन्हैयानं आणि वृंदावनामध्ये केलेला काला. आणि त्या काल्याचं चिंतन करण्याकरता गोपाल कृष्ण कन्हैया मथुरेमध्ये जन्माला आला. त्याला जन्माला यायच्या अगोदरपासून नवल चालू झालं. जन्माला यायच्या अगोदर नवलचा त्यानं अनेक प्रकारचं नवल केलं. श्रीमद भागवतामध्ये 28,000 प्रकारचं नवल आहे. नवल करत असताना राम अवतार आणि कृष्ण अवतार एक पूर्णतम आहे आणि एक परिपूर्णतम आहे. राम अवतारामध्ये मनाचं काही केलं नाही, आणि कृष्ण अवतारामध्ये कोणाला काही विचारलं नाही. राम अवतारामध्ये जन्माला आला, स्त्रीच मारली. कृष्ण अवतारामध्ये जन्माला आला, स्त्री मारली. राम अवतारामध्ये ज्या वेळेस स्त्री मारली त्यावेळेस रामाचं वय किती होतं. राम अवतारामध्ये त्राटिका मारली त्यावेळेस त्याचं वय किती होतं. राम अवतारामध्ये त्राटिका मारली त्यावेळेस रामाचं वय होतं 12 वर्ष 43 दिवस. म्हणजे 12 वर्षाच्या पोरानं स्त्री मारली याच्यात नवल नाही. आता 6 वर्षाचं पोरग बापाचं अख्खं बँक अकाउंट खाली करतं, इतकं मोबाईलमध्ये ते हुशार. 12 वर्षाच्या पोरानं स्त्री मारली याच्यात नवल ना. मग गोपाल कृष्ण कन्हैयानं आमोशाच्या दिवशी पुतना मारली. मग त्याचा जन्म कधी झाला. कृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीला, एक नाही अष्टमीला जन्म झाला आणि आमोशाला पुतना मारली. वय किती वर्षाचं. अष्टमी
नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि आमोशा. किती दिवसाचा? 7.5 दिवसाचा असताना गोपाल कृष्ण कन्हैयानं पुतनासारखी राक्षसीन मारली. बरं, पुतना काय आपल्या मावशीसारखी नव्हती. पुतना सांगू का, वक्त्याला थोडं माप असतो. पुतना मावशी आंघोळ करून आली म्हणजे पूर्वीच्या राक्षसनी सुद्धा आंघोळी करीत होत्या. ती जर आंघोळ करून आली आणि कुंकू लावायला बसली, पुतना मावशी जर कुंकू लावायला बसली, आता लावीत नाही तो भाग वेगळा, मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण जिथं लावायचं टिकली का व्हायना, पण जिथं लावायचं तिथं लावा. हा इथला उघडा भाग जर त्या मातेनं पाण्यात पाहिला ना, गोंदलेला उघडा भाग मातेनं जर पाण्यात पाहिला ना, तर या मालकाचं 43 दिवसानं आयुष्य कमी होतं. म्हणून टिकली लावायची ना, इथं वर लावा, खाली ना. आणि वर लावायची ना तर इथून सरकायची. मग सरकायला काय लागतं, JCBच्या मुंडक्यानं थोडी वर सरकायची. म्हणजे ती पुतना मावशी जर कुंकू लावायला बसली तर एका टायमाला तिला 1.5 क्विंटल कुंकू लागत होतं. मग पुतना मावशी किती मोठी असेल. आणि एवढी पुतना मावशी मारली त्यावेळेस त्याचं वय होतं 7.5 दिवसाचं. आणि तो गोपाल कृष्ण कन्हैया काग बगरिठा मारिले बाळपणे अवघे दैत्य खाणी उडविले. त्यानं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं नवल केलं. त्यानं काय नवल केलं की तो असणारा भगवान परमात्मा गोपाल कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये आला. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर त्यानं अनेक प्रकारचं नवल करायला सुरुवात केली. किती नवल केलं त्यानं. बाळपणी पुतना मारली, काग बग रिठा मारले आणि नंतर त्यानं लीला करायला सुरुवात केली. त्यानं काय केलं, तळवे तळात टेकीत, तळवे तळात तळवे तळहात टे डाव्या गुडघ्याने रांगत रंगली रंगनाता तो म्या देखीला. असा गोपाल कृष्ण कन्हैया रांगायला लागला. रांगता रांगता घराच्या बाहेर गेला. बाहेर जाता जाता सवंगडी तयार केले. सवंगडी तयार करता करता आणि त्या सवंगड्याबरोबर गोकुळामध्ये तो फिरू लागला. आता त्या ठिकाणी असणारं कृष्ण अजून कुणाला कळाला नाही. मला तर कळालंच नाही, पण कुणालाच कळाला नाही. भागवतकाराला कळाला नाही, कीर्तनकाराला कळाला नाही, तमासगिराला कळाला नाही, जागरण गोंधळवाल्याला कळाला नाही आणि भजण्यालाही कळाला नाही. कोणालाच कळालं नाही. ज्याला जसा वाटला तसा त्यानं मांडला. भागवतकारानं त्याच्या पद्धतीनं मांडला,
कीर्तनकारानं त्याच्या पद्धतीनं मांडला, तमासगिरानं त्याच्या पद्धतीनं मांडला, जागरण गोंधळवाल्यानं त्याच्या पद्धतीनं मांडला, भजन्यानं भजण्याच्या पद्धतीनं मांडला. पण कृष्ण आत्तापर्यंत कोणाला कळाला नाही. कारण का, त्याचा जर विचार केला तर जन्माला आल्याबरोबर आईच्या दुधाला पारखा झाला, हे त्याची लीला. अजून किती खाली येऊन सांगू. जन्माला आला ना तर स्वतःच्या आईचं दूध सुद्धा त्याच्या नशिबात नाही. असं कृष्ण चरित्र आहे. आणि ते चरित्र सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णा. सगुण चरित्र परम पवित्र असं जे चरित्र ते चरित्र त्यांनी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना. आणि त्या गोकुळामध्ये गोपाल कृष्ण कन्हैया आता सांगतात चोऱ्या करू लागली. ही रूपकात्मक भाषा, ही भाषा आपल्याला कळणार नाही. कारण साधूची भाषा, वेदाची भाषा, देवाची भाषा, रूपकात्मक भाषा आणि तुमची आमची भाषा, हे भाषेचे प्रकार. रूपकात्मक भाषेमध्ये त्यानं चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या करत असताना अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या. दही दूध तूप लोणी चक्का श्रीखंड. त्या गोकुळामध्ये सगळ्या सवंगड्याबरोबर रोज हे नेमाचे कवाड उघडीले, दया दुधाते बक्षिले, हे ने शिंके हो तोडिले, उल्लंघिले ताकाते गवळण. याने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. शेवटी गवळणी यशोदा मैयाकडे आल्या आणि यशोदा मैयाला सांगू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे. काय केलं? परवाला माझी या घरादारी निघला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा भोडीला सैरा त्यावरी. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे. काय केलं? परवाला माझी या घरी येणे बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी गेला गाठ मारुणी. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अशा नाना प्रकारच्या खोड्या केल्या. शेवटी यशोदेनं सांगितलं, कृष्णा खोड्या नक करू माझे बाम, खोड्या नक करू माझे बाम, खोड्या नक करू माझे बाम, खोड्या नक करू माझे बाम.
बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा 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 माझे बाबा 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 खोड्या नको करू माझे बाबा. यशोदा मैयानं सांगितलं. आणि इकडं कृष्ण आणि राधा यांचं प्रेम प्रकरण समोर आलं. आता लोक ते वेगळ्या भाषेत घेतात, पण गोपी गीत नावाचा एक ग्रंथ आहे श्रीमद भागवतामध्ये. व्यवस्थित बघा म्हणजे कळेल राधा कोण आहे आणि कृष्ण कोण आहे. त्या राधेचं आणि कृष्णाचं एकत्रीकरण. राधा ही भक्ती आहे आणि भक्ती आणि नाम एकत्रीकरण त्यांचं प्रेमात रूपांतर होतं असा त्याचा समन्वय आहे. आणि त्या राधेवरती गोपाल कृष्ण कन्हैयाचं प्रेम राधेच्या सासूला कळलं आणि राधेला सासूनं कोंडून घेतलं. आता सासू कोणती आहे? कोणती सासू? आता ही आपल्या घरातली नाही ना. सासू संत महात्मे सांगतात कल्पनेची सासू तिचा भलताची जातू. कल्पना रूपी सासू आहे. आता ही सासू ना, आणि त्या कल्पना रूपी सासूनं भक्ती रूपी राधेला कोंडून घेतलं. आणि कृष्ण कन्हैया वेडा झाला. वेडाच्या भरात कृष्णानं काय केलं? नऊवार साडी नेसलं, भलं मोठं कुंकू लावलं, हातभर बांगड्या भरल्या, पाटी डोक्यावर घेतली, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या बांगड्या घेतल्या आणि कृष्ण कासारीन झाला. कासारीन अगोदरच सुंदर. बघा ना तुम्ही, आपलं पोरगं अगोदरच सुंदर आणि मग त्याला न असणारं वारकऱ्याचा ड्रेस, मग त्याला उपागंध, मग त्याला ते असणारं कोर आणि मग त्याला गन पावडर, मग त्याला वरती टोपी. असं पोरगं जर आपण पाहिलं तर आपलीच आपल्या पोराला दिष्ट लागतं. तसं हे अगोदरच सुंदर, अगोदरच सुंदर, इतकं सुंदर आणि त्याच्यात नऊवार साडी नेसलं, त्याच्यात कपाळाला कुंकू, त्याच्यात हातभर बांगड्या आणि डोक्यावरती पाटी. आणि कृष्ण वेशीतून आतमध्ये जिथं राधा होती तिकडं निघाला. वेशीतून आतमध्ये निघालं पिटी मास्तर आणि त्यानं हाळी मारली. तिनं हाळी मारली कासारणीनं. काय हाळी मारली? बांगडी. आणि वेशीच्या आतमध्ये किराणा दुकानदार होतो. त्यानं त्या बांगड्यावालीला पाहिलं आणि ते किराणा दुकानदार फिदा झाले. ते म्हणला इकडे. म्हणला काय? ते म्हणला मलाही बांगड्या भरायच्या. दुकानदाराला त्याला हात लावला समाधी, अख्ख्या उकळात समाधी. असं करता करता 5-5:30 वाजले आणि 6 वाजता राधेच्या दारासमोर आली आणि हाळी मारली. बांगडी. राधेच्या सासूनं पाहिलं. मला काही कळतं का नाही? दिवस मावळलाय, अजून बांगड्या किती कुठं उतरली? म्हणली त्या पलीकडल्या डोंगराच्या पायथ्याला. आता भीती नाही वाटायची का? ती म्हणली बाई पण काही झालं तर मला तिकडे जावंच लागन. महारा नवरालाही खडूशे, गेल्या गेल्या धपा धपा मारितो, मला आता जावंच लागन. आणि एकटी जाशील का? म्हणली आता तर जावंच लागन, नाही गेले तर लय अवघड होईन. ती राधेची सासू म्हणली राय मा इथं मुक्कामाला, मी तुझ्या नवऱ्याला सांगते सकाळी. ती म्हणली बाई तुझ्या इदन मी तर निताठी आणि तुझ्या घरात एकटी कस काय राहू? ती म्हणली अगं तू तर निताठी, तुझ्यावानी माई सून तर निताठी, पण त्या काळ्याच्या नादी लागली म्हणून तिला कोंडून घेतलं आणि तिच्याकरता कासारीन झाला. अशा अनेक खोड्या त्या गोपाल कृष्ण कन्हैयानं केल्या. शेवटी यशोदा मैयानं सांगितलं कृष्णा आता तू गावात राहू नको.
मग आता तू काय कर, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना सांगितलं तुम्ही आता गाया घेऊन सगळे रानात या आणि त्या वृंदावनामध्ये सगळे गोपाळ आपापल्या गाया घेऊन हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी चारी तसे त्या ठिकाणी त्या वृंदावनामध्ये गोपाल कृष्ण कन्हैया सगळं गोधन घेऊन त्या वृंदावनात त्या ठिकाणी गेलेला आणि त्या वृंदावनामध्ये गेल्यानंतर एक दिवसाची दुपार आहे. जसं आता दुपार भरलेली आहे आणि आता सगळ्याच्या मनात आहे बाबानं आता ते आटपून घ्यायला पाहिजे सगळ्यांना वाटतं, कारण समोर असणारे कारखान्याचे डायरेक्टर भणगे पाटील बसलेले आहेत. विलासराव ताकेसुद्धा आपल्या वडिलांचं दुःख विसरून ते सुद्धा कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आमच्या प्रत्येक सोमवारचे आमच्या त्रिवेणेश्वराचे भक्त त्या ठिकाणी आहेत. सर्वजण उपस्थित आहेत आणि या उपस्थितीमध्ये आता जास्त काही न बोलता त्या वृंदावनामध्ये आणि त्या ठिकाणी गोपाल कृष्ण कन्हैयानं खेळ मांडलेला. हमाम पोर हमाम घुमरी वाजे घमाम. 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 घुमरी वाजे घमाम.
खेळ सांगितले, एक हमामा सांगितला, एक विट्टी दांडू सांगितला, एक भोवरा सांगितला आणि एक लिगोऱ्या सांगितला. असे 4 खेळ. आता असे खेळ अनेक प्रकार, चिल्यापाट्या, सूरपारंब्या, अनेक प्रकारचे खेळ आहे. पण त्या दिवशी कुरघोडी नावाचा खेळ चालू होता आणि बलराम दादाच्या गड्यावर राज्य आलं होतं. कृष्ण राज्य घेत होता. पेंद्याच्या खांद्यावर कृष्ण बसलेला होता. दुपार झाली आणि पेंद्यानं सांगितलं, कृष्णा खांदीवार पोटी भूक काय खेळायाचे, मग खेळ मोडा वापरता. त्याच्यात वाकड्या होता, वाकड्या खडगुळ होतं. वाकड्याला 2 भाकरी दिल्या होत्या, असणारं श्रीखंड दिलं होतं, लोणी दिलं होतं, असणारी कारल्याची भाजी दिली होती, मेथीची भाजी दिली होती, गाडगंभर ताक दिलं होतं. ते वलती आणायला गेलं, तिकडंच तेवढ्या 2 भाकरी सगळं खाल्लं, गाडगाभर ताक पिलं आणि ते गाडगं म्हशीच्या शिंगात फोडून टाकलं. इतकं खुडगुळ होतं ते. आणि ते निघालं जेवायला. कृष्णानं सांगितलं, वाकड्या माझ्यासारखी शिदोरी घेऊन ये, तर माझ्या त्यानं ते येऊ नको. वाकड्याला आदवा बोलले. वाकड्या घरी गेला. जिचे वासरं वळीत होता तिनं पाहिलं. वाकड्या गावात वासरं कुठे? ते म्हणला मित्राकडे. कशाला आला? म्हणले मायले भूक लागली, ये हातपाय धुवून आलं. जेवायला बसलं. कृष्णानं सांगितलेलं विसरलं, कचून जेवलं. आणि मग लक्षात आलं कृष्णानं शिदोरी सांगितली. आता मागाव तर ही देणार नाही. मग फासुळ्या तानुस्तवर ताक पेलं आणि तोंडात गुळणी धरली आणि पळत निघालं कृष्णाकडं. गवळी याची ताक पिरे, गवळी याची ताक पिरे, गवळी कृष्णाजवळ तो आला आणि कृष्णाला म्हणायचा, कृष्णा तोंड आकर.